आता एरिक्सन यांनी ज्या मनोसामाजिक विकासाच्या उपपत्तीच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत, आता आपण त्या अवस्थेंचा विचार करू. त्यांनी एकंदरीत 8 अवस्था सांगितल्या. किती? 8 अवस्था. या 8 अवस्था कोणत्या असतील? तर त्याच्यामध्ये पहिली आहे मूलभूत विश्वासाची आणि अविश्वासाची अवस्था. दुसरी आहे स्वायत्ता किंवा लाज शंका निर्माण होणारी अवस्था असेल. त्यानंतर पुढाकार व अपराधाची भावना असणारी अवस्था आहे. तिसरी आहे उद्यमशीलता व न्यूनमत भाव त्या ठिकाणी निर्माण होतो त्याची एक अवस्था आहे. स्वतादाम्य आणि संभ्रमाची एक अवस्था आहे. पुढली अवस्था सांगितली जवळीक आणि एकाकीपणाची अवस्था. सातवी सांगितली आहे निर्मायकता आणि अवृद्धतेची अवस्था सांगितलेली आहे. आणि शेवटची अवस्था सांगितलेली आहे एकात्मिक अहम आणि नैराश्याची अवस्था. त्याच्या काही 8 अवस्था सांगितलेल्या आहेत त्या व्यक्तीच्या वयोगटावर आधारलेल्या आहेत. त्या प्रत्येक वयोगटानुसार कोणती अवस्था तयार होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्या अवस्थेमध्ये व्यक्तीची असणारी कृती कोणती असेल, त्याचबरोबर त्याचं असणारं वर्तन किंवा वर्णन त्याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतं. म्हणजे या 4च्या साह्यानं मनोसामाजिक विकासाची उपपत्ती एरिक्सन यांनी जी सांगितलेली आहे 8 अवस्थेच्या स्वरूपामध्ये, या 4च्या साह्यानं आपल्याला ते लक्षात येतं. तर त्याच्यामध्ये पहिली अवस्था पाहू आपण कुठली असेल, मूलभूत विश्वास आणि अविश्वासाची अवस्था. मूलभूत विश्वास आणि अविश्वासाची अवस्था सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की व्यक्तीचा जन्मापासून 18 महिनेपर्यंतचा कालावधी त्याच्यामध्ये असतो. पहिल्या अवस्थेमध्ये वयोगट किती सांगितलंय, व्यक्तीच्या जन्मापासून बालकाच्या जन्मापासून वय वर्ष 18 महिने होईपर्यंतची अवस्था कालखंड तो आहे. या पहिल्या अवस्थेच्या मूलभूत विश्वासाचा विचार जर केला, अविश्वासाचा विचार जर केला तर त्या अवस्थेमध्ये बालक हा आपल्या आईवर आधारलेला असतो. तो परावलंबी असतो. तो खाणे त्याचं असणारे जे फिडिंग असतं ती आईवर आधारलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये विकासाचा विचार जर केला, त्याच्या वर्णनाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये अर्भक काय असतं की आपल्या मातेवर अवलंबून असतं. आईसोबत त्याचं नाते जवळीकतेचं असतं. विश्वासाचं नातं या कालखंडामध्ये तयार होतं की या कालखंडामध्ये जी व्यक्ती त्या बालकाचा अर्भकाचा काळजी घेते, त्याचा विचार करते, त्याच्याशी जवळीकतेचं नातं निर्माण होण्याचा कालखंड कुठला असेल तर जन्मापासून 18 महिन्याच्या कालखंडामध्ये असतं. आणि त्या ठिकाणी त्यांचं विश्वासाचं नातं तयार होतं. त्याच्यामध्ये व्यत्यय जर आला तर निश्चितच बालकामध्ये अविश्वास निर्माण होतो आणि त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचं काम करतं. याच्यावर आधारलेली ही अवस्था आहे. त्याच्यानंतर दुसरी अवस्था आहे स्वायत्ता आणि लाज किंवा शंकेची. म्हणजे या प्रत्येक अवस्थेमध्ये 2 बाबीचा विचार करायचा आहे. पहिल्या अवस्थेचा मूलभूत विश्वास आणि अविश्वासाचा. ज्यावेळेस मूल जन्माला येतं 18 महिन्यापर्यंत लहानाचं मोठं होतं त्या अवस्थेमध्ये तो आईवर आधारलेला असतो, एखाद्या व्यक्तीवर आधारलेला असतो, त्याच्याशी निगडीत असतो. ज्या व्यक्तीशी तो निगडीत असतो त्याच्याशी त्याचं विश्वासाचं अविश्वासाचं नातं तयार होतं. ती व्यक्ती जर काळजी घेत असेल तर तो त्याच्या जवळीकता साधण्याचा प्रयत्न करतो. आणि एखादी व्यक्ती त्याची काळजी घेत नसेल तर त्याच्यापासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर आधारलेली अवस्था आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये सांगितलंय स्वायत्ता विरुद्ध लाज किंवा त्याच्यामध्ये निर्माण झालेली शंकेवर आधारलेली असेल. स्वायत्ता कशी असेल तर हा कालखंड कसा आहे, 18 महिने ते 3 वर्षापर्यंतचा कालखंड आहे. याच्यामध्ये कृती कुठली असते तर बालक काय करतो, आपल्या मूत्र विसर्जनावरती नियंत्रण त्या ठिकाणी मिळवत असतो. तर याच्यामध्ये विविध प्रकारच्या शारीरिक कौशल्यांचा विकास सामावलेला आहे. या कालखंडामध्ये 18 महिने ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये बालक काय करतो, वेगवेगळे खेळ खेळतो, वेगवेगळ्या कृती करतो आणि स्वतःच शारीरिक कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये त्याची वाढ होत असते. आणि ह्या वाढीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस मलमूत्र विसर्जन त्या ठिकाणी करत असतो, कळत नकळत बालक काय करतात, झोपेमध्ये त्या ठिकाणी विसर्जन करत असतात. काही जण त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं असतं. म्हणजे अशा प्रकारची क्रिया या अवस्थेमध्ये चालत असते आणि त्याच्यामध्ये त्याला स्वायत्ता दिसून येते आणि त्याच्यामधून त्याला लाज वाटत असते किंवा त्याच्यामध्ये शंका निर्माण होत असते की आपण ते करू किंवा नको. म्हणजे दुसऱ्याला जर पाहिलं तर त्या ठिकाणी निश्चित लाज वाटते की आपण अंथरुणामध्ये झोपलेल्या ठिकाणावरती आपण काय केलेले, मूत्र विसर्जन केले. म्हणजे अशा बाबी अशा क्रिया या कालखंडामध्ये होत असतात आणि याच्यातूनच व्यक्तीचा विकास कसा झाला हे लक्षात येतं. त्याच्यानंतर आहे तिसरी अवस्था सांगितलेली पुढाकाराच्या विरुद्ध पुढाकार आणि अपराधाची भावना निर्माण. पुढाकार आणि अपराध. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, 3 वर्षाचा कालखंड दिलेला आहे. 3 वर्ष ते 6 वर्ष या वयोगटामध्ये व्यक्तीचं कृती काय असेल, स्वातंत्र्यप्रमाणे वागणं, स्वातंत्र्य त्या ठिकाणी त्याला दिलं गेलं पाहिजे. त्याची वृत्ती स्वातंत्र्यप्रमाणे वागण्याची असते. याच्यामध्ये पालक असेल,
कुटुंब असेल, मित्र असतील, यांचा सगळ्यांचा प्रभाव बालकावरती असतो. कारण 3 ते 6 वयोगट व्यक्तीच्या विकासाचा महत्वाचा टप्पा मानलेला आहे. तर या कालखंडामध्ये व्यक्ती पालक आणि कुटुंबासोबत राहतात, मित्रासोबत वावरत असतो आणि त्याच्यामध्ये तो नाविन्यता करण्यासाठी पुढाकार घेत असतो. आणि आपल्या हाताने जर एखादी गोष्टीची चूक झाली तर निश्चितच त्याच्या मनामध्ये अपराधाची भावना निर्माण होत असते. चौथी अवस्था आहे उद्यमशीलता व न्यूनतम भाव. उद्यमशीलता कशाला म्हणायचं तर नाविन्यतेची जोखीम त्या ठिकाणी घेत असतो, नाविन्यता त्या ठिकाणी शिकत असतो, त्याच्यावर आधारलेली उद्यमशीलता आहे. काहीतरी नवीन करून दाखवणं, मी काहीतरी करू शकतो, या गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या असतात. त्याचा कालखंड 6 ते 12 वर्षाचा असतो. 6 ते 12 वर्षाचा कालखंड असतो आणि त्या कालखंडामध्ये मूल ते शाळेमध्ये शिकत असतं, वेगवेगळे विविध कौशल्य त्या ठिकाणी आत्मसात करत असतं, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत असतं, परीक्षा त्या ठिकाणी देत असतं, त्याच्यामध्ये प्रावीण्य तो मिळवत असतो. खेळ असतील, परीक्षा असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, त्याच्यामध्ये तो प्रावीण्य त्या ठिकाणी मिळवत असतो. आणि प्रावीण्य जर त्याला मिळवता नाही आलं तर कळत न कळत त्याच्यामध्ये काही ते नकारात्मकता त्या ठिकाणी तयार होते, त्याच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो, न्यूनतम भाव तयार होतो. म्हणजे 6 ते 12 वर्षाच्या कालखंडाचा विचार जर केला, त्या अवस्थेचा विचार जर केला, तर बालक नवीन गोष्टी शिकत असतो आणि त्या गोष्टी आत्मसात न करता आल्यास, त्याच्यामध्ये प्रावीण्य न मिळवता आल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतो, न्यूनतम भाव सुद्धा निर्माण त्याच्यामध्ये होत असतो, कमीपणाची जाणीव त्या ठिकाणी त्याला होत असते. त्याच्यानंतर पुढची 5वी अवस्था सांगितलेली आहे स्वतादाम्य व संभ्रम ही अवस्था आहे. स्वतादाम्य म्हणजे काय, त्याला आपण म्हणू शकतो की मूळ स्वरूपाची जाणीव त्या ठिकाणी होणं. आपलं जे असणारं मूळ स्वरूप आहे त्याची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण होत असते. ही अवस्था काय आहे, कौमारी अवस्था म्हणून त्याला ओळखलं जातो. 12 ते 18 वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. या कालखंडामध्ये तो काय करतो, समवयस्क गटांशी निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आपल्या वयांच्या समलिंगींच्या त्या गटामध्ये तो सहभागी होत असतो आणि त्यांचे स्वतःचे गट त्या ठिकाणी होत असतात. स्वचा विकास त्या ठिकाणी होत असतो. त्याला राजकारण म्हणजे काय, समाजकारण काय असतं, धर्म काय असतो, या बाबतीत जागरूकता करून घेण्याची, जाणीव करून घेण्याची त्या ठिकाणी त्याची वृत्ती असते. त्याच्यातून तो त्या ठिकाणी स्वतःचे गट तयार करतो, विचारधारेला अनुसरून लोकांच्या सानिध्यामध्ये जात असतो. ही अवस्था त्या ठिकाणी असते. आणि मग कुठलं चांगले, कोणत्या गोष्टी वाईट, त्याच्याविषयी त्याच्यामध्ये मनामध्ये विविध शंका त्या ठिकाणी निर्माण होत असतात, संभ्रम त्या ठिकाणी निर्माण होत असतो. या गोष्टी त्या 5व्या अवस्थेमध्ये असतात. 6वी अवस्था सांगितलेली आहे जवळीकतेची आणि एकाकीपणाची. जवळीकता आणि एकाकीपणा, कारण ही कशी आहे, तारुण्याची अवस्था आहे, ही तारुण्याची अवस्था आहे. याच्यामध्ये युवक काय करतो, प्रेम असतं, पती पत्नी यांचे नातेसंबंध या कालखंडामध्ये तयार होत असतात, कारण ही तारुण्याची अवस्था आहे. व्यक्ती एखाद्याच्या जवळ जातो, प्रेमाचे संबंध निर्माण होतात, आपलेपणा निर्माण होतात, भावनांची देवाणघेवाण करतात, विचारांची देवाणघेवाण करत असतात, भावनिकतेचा विकास या अवस्थेमध्ये होत असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा विकास त्या ठिकाणी घडून येत असतो. पती पत्नी त्या ठिकाणी होतात, त्यांचे लग्नाची प्रक्रिया त्या ठिकाणी झालेली असते, विवाह त्या ठिकाणी झालेला असतो आणि त्याच्यातून त्यांचे वेगवेगळे नातेसंबंध तयार करत असतात, नातेसंबंधाची निर्मिती होत असते, म्हणजे भावनिकतेचा विकास त्या ठिकाणी होत असतो. याच्यावर आधारलेली अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये अपयश आल्यानंतर तो एकाकीपणा, एकलकोंडा सुद्धा त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. म्हणजे ही अवस्था त्या ठिकाणी आपल्याला महत्वाची दिसून येते. त्याच्यानंतर 7वी अवस्था सांगितलेली आहे निर्मायकता किंवा अवरुद्धता. निर्मायकता म्हणजे काय, की काहीतरी नवीन करणे, त्याच्यावर आधारलेली आहे, त्याच्यामध्ये निर्मिती क्षमतेवर आधारलेली आहे. आणि अवरुद्धता म्हणजे त्याच्यामध्ये बाधा निर्माण होणे. हा प्रौढ अवस्थेचा कालखंड आहे, बालकत्वाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये काय केलं जातं की आपल्या पुढच्या पिढींची काळजी त्या ठिकाणी वाटत असते आणि त्या पुढच्या पिढीला कुठल्या प्रकारच्या अडचणी भविष्यामध्ये येऊ नये त्या दृष्टिकोनातून मदत करण्याचं काम त्या ठिकाणी पालकत्व असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, पालक असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करत असतात. त्याच्यानंतर शेवटची अवस्था आहे एकात्मिक अहम व नैराश्याची अवस्था. एकात्मिक अहम म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मागील जीवनाचा विचार न करता किंवा मागील जीवनामध्ये घडलेल्या गोष्टींचा विचार करून आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्याच्यामध्ये समाधानी राहण्याची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये स्वतःच्या आयुष्याचा स्वीकार करून समायोजन घडून आणण्याची कृती त्याच्यामध्ये केली जाते. त्याच्यामध्ये स्वतःच्या आयुष्याचा स्वीकार करून, ज्या अवस्थेमध्ये आहोत, ज्या परिस्थितीतून आपण इथपर्यंत आहोत, त्याचा स्वीकार करून त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचं समायोजन साधनाची जी अवस्था आहे त्याला वृद्ध अवस्था असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये वैश्विक दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो की सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांनी आनंदानं गुऱ्या गोविंदानं राहावं, अशा प्रकारचे विचारधारा त्या अवस्थेमध्ये येत असते. म्हणजे एकंदरीत
या 8 अवस्थांचा विचार जर केला तर या 8 अवस्थेच्या वयोगटानुसार जर व्यक्तीच्या असणाऱ्या कृतींचा विचार केला, त्याच्या वर्णनांचा विचार केला तर निश्चित आपल्याला लक्षात येतं की कोणत्या अवस्थेमध्ये बालकाचा व्यक्तीचा जन्मापासून वृद्ध अवस्थेपर्यंत विकास हा कसा होत गेला याच्यावर आधारलेली एरिक्सनची जी उपपत्ती आहे ही मनोसामाजिक विकासाची उपपत्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि त्याच्यातून व्यक्तीचा बालकाचा सर्वांगीण विकास घडून येताना दिसून येतो. याच्यावर आधारलेली ही मनोसामाजिक विकासाची उपपत्ती आहे असं आपल्याला सांगता येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.